इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. आजी, बळीचं राज्य म्हणजे काय ग? लय आधी बळी नावाचा राजा होता. तवा शेतकऱ्याला लय चांगलं दिस होतं. आजी, म्हणजे आता शेतकऱ्यांना चांगले दिवस नाहीत. तू परत मध्ये बोललीस, म्या नाही सांगत जा. नाही सांग, आता नाही बोलत. लय आधी बळी नावाचा राजा होता. आजच्या ठळक बातम्या. आज मराठवाड्यात पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या. सोयाबीनचा भाव घसरल्यामुळे कर्जफेड करता आली नाही आणि यातूनच गळफास घेतल्याचे समोर आलेले आहे. या वर्षीची दिवाळी शेतकऱ्याला साजरी करता येणार नाही, असा अभ्यासक आगाशे यांचा दावा. झोपली वाटतं दिदे. ए चल, आव जेवण झालं ते, चला जेवायला. मामींच्या गोळ्या संपल्यात. सकाळी चक्कर आल्यासारखं करत होते. आणि या दिवाळीला तरी दीदीला कापडं घेऊया चांगली. शेजारची पोरं बघून तोंड बारीक करते. तुम्हासनी म्हटलं होतं मी, वाण्याचं बिल द्या. सकाळी ते पोरगं आलं होतं. वयो आव, तुम्ही बसा असच. माझ्या मेलीचं तोंड जळतं. तुझं तोंड नाही, माझंच नशीब जळालंय. असं कशापायी बोलता हा? काय झालं? सकाळी सोयाबीन ऐकलं मार्केटला. म्हणून तर म्हटलं ना, मामींच्या गोळ्या आणा. मुद्दल बी निघाली नाही. भाव घसरलाय सोयाबीनचा. पीक कर्ज काढलेलं कसं फेडायचं? दिवाळी कशी करायची? आणि बाकीच्यांचं भागवायचं कसं? होईल काहीतरी. आणि आपल्याला काय नवीन आहे? पण या बारीनं पुरता अडकलोय. बघूया, काहीतरी होईलच चांगलं. आई, मला नवीन कापडं. अगं किती रडशील बाळ, हा? आणि रडून काही नीट होणार आहे का? हा, हे बघ, एवढं रडलीस तर आवाज बसेल की बाळ. भाषण कसं होणार? हा, एवढी सगळी केलेली मेहनत वाया जाईल का? गप, रडू नकोस. मला आताच्या आत्ता नवा गणवेश पाहिजे, नाहीतर शाळेत जाणार नाही. असं काय येड्यागत करतेस ग प्रगती? हा, चल आवर, डोळं पुस. काय ग, काय झालं? ती रडते का?
अव केवढं मोठं भीतीला भगदाड पडले. हा रात्रीला उंदीर घुसला आणि दिदीचा गणवेश कुरतडला. बघ बाबा, सगळा फाडून ठेवलाय. आताच्या आता दुकानात चल आणि मला नवा गणवेश घे. अगं बा, आजचा दिवस शिवून घाल की. आपण दिवाळीला घेऊ की नवीन. माझं भाषण आहे स्टेजवर. फाटकं बघून पोरं हसतील की मला. ए दीदी, ऐक की, मी तुला देते की चांगलं शिवून. हा शान आहेस का नाही बाळ? चल. नाही, मी नाही जाणार शाळेत. हे बघ, आज जर तू शाळेत गेलीस आणि तुझा नंबर आला ना, तुला एक ड्रेस आणि गणवेश घेईन. चल आवर बघू. हे घे. घे बरं माझी शपथ. तुझी शपथ. चल आवर बघू. हे घे. आहा, काय मालक? हा, ते नांगरणीचे पैसे द्या की. सोयाबीन निघली की आता. सोयाबीनचा भाव घसरलाय शेठजी. आता त्याला आम्ही काय करणार? याला डिझेल बिझेल लागतंय हो. हा, सोयाबीन निघल्यावर देणार म्हणलेला. हा, काय झालं त्याचं? वाईच वेळ द्या. आता किती वेळ द्यायची? हा, लय वेळ दिली. हा, आता संध्याकाळपर्यंत पैसे पोच झालं पाहिजे. हा, हा, आता लय थांबलो आम्ही. नाहीतर पैसे कसे काढून घ्यायचे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. हा हा, कळलं ना? येतो. हा, चल रे. अय सखाराम, किती दिवस झालं? देतो. जरा नड होती. नड? अरे तुझी रोजची बोंब आहे. आत्ताच्या आत्ता पैक टाक. पोरगी घाबरते. तिला शाळेत सोडून लगी आलो. घाबरून दे. अरे तिला बी कळू दे, तिचा बा चोर आहे, दुसऱ्याचं पैक बुडवतोय. नाही आईच्यान, देतो मी रातच्याला आणून. तासाभरात पैक पाहिजेत हा. जर का नाही आणून दिलास तर सगळं घरदार विकायला लावीन. चल पळ. साहेब, साहेब, काय होते का बघा की. अरे मागचाच कर्जाचा बोज आहे तुझ्यावर. नवीन कर्ज तुला कसं मिळेल? साहेब, यावेळी घर पण घाण ठेवतो, पण काय होते का बघा की. काय होणार नाही, निघतो इथून. काय होणार नाही. साहेब, दिवाळी आली, सोयाबीनला भाव पण मिळाला नाही, आणि म्हातारी या गोळ्या पण घ्यायच्या राहिल्यात. आणि गेली 2 वर्ष झालं पोरीला नवीन कापड नाही घेतली. बघा की काय होतंय का. तुझ्या घरी बी पोरबा असतीलच की. काय बोलला? आमच्या पोराचं काय काढतो रे? तुझ्यासारखे आम्हाला भिकेचे डोळे नाही लागलेले. आणि तुला मागच सांगितलं होतं,
पुण्याचा एक बिल्डर आहे जमीन विकून टाक म्हणून, पण तुला शेती करायची आहे. भोगत आपल्या कर्माची फळं. हे बघ, अजून पण तू जर तयार असशील तर त्या बिल्डरला फोन करायला तयार आहे मी. बघ काय करतोयस. नाही साहेब, अहो बोट कापलं म्हणून हात तोडायची रीत नाही आमची. मग एक काम कर, आत्महत्या कर. आत्महत्या, त्यानं कर्ज बी माफी होईल आणि सरकारकडनं पैसे बी मिळतील. काय बोलला साहेब? अहो तुमच्यासारख्या पैसे खाऊन जगणाऱ्या माणसापेक्षा कधीही मेलेलं बरं. अय, काय बोलला? निघायचं घे. ही काय भीक मागायची जागा नाहीये. गावात जा आणि कुठे बी भीक माग, कळलं? निघ. अरे निघ म्हणतोय ना. निघ, चल निघ. जायला कुठून येतात काय सांगता येत नाही जेव्हा. मामींच्या गोळ्या संपल्यात. आज मराठवाड्यात पुन्हा घाबरून दे. अरे तिला बी कळू दे, तिचा बाद चोर आहे, दुसऱ्याचं पैक बुडवतोय. तिचा बाद चोर आहे, दुसऱ्याचं पैक बुडवतोय. नाहीतर पैसे कसे काढून घ्यायचे ते आम्हाला चांगलंच माहिती. आज मराठवाड्यात पुन्हा एका घाबरून दे. शेतकऱ्याची अरे तिला बी मामींच्या कळू गोळ्या दे, संपल्यात. तिचा बाद चोर आहे, आपण दिवाळीला घेऊ दुसऱ्याचं की पैक नवीन? बुडवतोय. पैसे कसे काढून घ्यायचे, आपण दिवाळीला घेऊ की नवीन? आत्महत्या कर. आत्महत्या. पैसे कसे काढून घ्यायचे, सोयाबीनचा भाव घसरल्यामुळे कर्जफेड करता आली पैसे नाही. कसे काढून आत्महत्या घ्यायचे. कर. आत्महत्या. बाबा, बाबा, बाबा. तू काय करते इथं? आणि आताशी तर 4 वाजले. सुट्टीत आल्या पळून. हे धरा. हे काय पैसे? चोरी बेरी केलीस की काय? चोरी कशाला करत्या? मलाच मिळाले बक्षीस. बक्षीस कसलं? भाषणात माझा पहिला नंबर आला. त्याचं बक्षीस होतं ट्रॉफी आणि सायकल. मी म्हणलं मला सायकल नको, पैसा देत असला तरच नंबर द्या, नाहीतर नको. त्यांनी सायकलचं पैसे दिलं. अगं पण तू पैसे का आणलं? कशाला म्हणजे? हे घेऊन जावा आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला आणि त्या खताच्या दुकानात देऊन या आणि त्याला म्हणावं माझा बाप चोर नाही, बळीराजा आहे, बळीराजा. बळीराजा? हो, माझ्या भाषणाचं नाव आहे बाबा माझा बळीराजा. थांबा तुम्हाला ऐकवते. बाप माझा बळीराजा उभ्या जगाचा पोशिंदा, बाप माझा बळीराजा उभ्या जगाचा पोशिंदा. पूर्वीच्या काळी बळीराजा होता, तसाच आजच्या काळातला बळीराजा म्हणजे माझा बाबा. त्याचं राज्य म्हणजे आमचं रान आणि त्याचं काळीज एवढं मोठं की ते हसत हसत सगळ्या संकटांना सामोरे जातात. दुःखाची झळ ते कधीच पोचू देत नाहीत. ते माझ्या आणि संकटांच्या मध्ये एखाद्या राजासारखे लढायला उभे असतात. त्यामुळे माझे बाबा आजचे बळीराजाचे रूप आहे. जय जवान जय किसान. काय भारी बोललीस ग. चल, तुला ड्रेस घ्यायचा आहे ना, जाऊया आपण. तुझा बाबा अजून चित्त आहे, त्याचं बघू पैसे कसे द्यायचं ते. चल. नको मला ड्रेस. आजी म्हणती राजा जर लढायला गेला तर त्याचं राज्य मागे घरच्यांनी सांभाळत असतं आणि मी घालीन न्यूज गणवेश. आईनं कसला भारी शिवलाय बघ. आणि ही दोरी कशाला बांधत होतास? पिढा पिढा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.